हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावसाळा स्पेशल स्वीटकॉर्नची भजी बनवणार आहे। खूप छान अशी ही भजी होतात, झटपट होतात आणि एकदम छान चविष्ट होतात। सर्वांना आवडतील अशी कुरकुरीत ही भजी होतात। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरची घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहे। तुम्हाला भजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही स्वीटकॉर्न घेऊ शकताय। मी एक मोठी वाटी भरून इथं पूर्ण घेतलेला आहे आणि थोडेसे स्वीटकॉर्न साइडला ठेवलेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून जाडसर असं छान प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे। फार बारीक अशी पेस्ट नाही, थोडीशी जाडसर राहिली तरी चालू शकते। पाहू शकताय अशा प्रकारे स्वीटकॉर्न छान मिक्सरला 2 मिनिटं फिरवून घेतलेला आहे। आता हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता आपण हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरून कांदा घालणार आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे अख्खे ठेवलेले स्वीटकॉर्न होते ते थोडेसे घातलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साइडला काढू शकता, खाताना छान लागतात, दाताखाली येतात त्यावेळी। नाहीतर तुम्हाला नको असेल तर तेही वाटून घेऊ शकता। मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घाला म्हणजे भजी छान क्रिस्पी होतात आणि टेस्टला पण छान होतात। चवीनुसार त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालणार आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेला आहे चवीनुसार। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मक्याचा जे सॉफ्टपणा असतो त्याच्यामध्येच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। वरून पाणी टाकायची गरज नाही पडत, म्हणून बेसन आपण थोडं पहिला कमीच घालून घ्यायचं। वाटेल तर थोडंसं अजून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जर मिश्रण थोडंसं मऊ वाटलं तर। पाहू शकताय मक्याच्यामध्ये ओलसरपणा असतो, मक्याच्या दाण्यांचं दूध निघतं, त्याच्यामध्येच हे सर्व मिश्रण असं छान प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान असं मिक्स केल्यानंतर सर्व तिखट मीठ वगैरे छान लागतं। पाहू शकताय सर्व असं हे मिश्रण छान भिजलं गेलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 चिमूट खाण्याचा सोडा घालणार आहे। हवं असेल तर घालू शकता, नाहीतर अशी भजी टेस्टी छान होतात। अगदी चिमूटभर घातलेला आहे। खायचा सोडा घातल्यानंतर छान प्रकारे मिक्स केलेला आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग तेलाची गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये ती भजी घालणार आहे। गॅस बारीक करायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये भजी घालून घ्यायची आहेत। कढईमध्ये तेल जितके भजी भाजतात तितके आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे भजी सोडायच्या आहे। मिश्रण थोडंसं घट्टच असतं, कारण आतून छान असे कुरकुरीत भजे होण्यासाठी अगदी सॉफ्ट पाणी टाकून नाही करायचं, थोडंसं घट्टसरच असं भिजवलेलं पीठ आहे। आता आपण थोड्याशा वेळानंतर कलर चेंज झाला की भजी छान प्रकारे असे परतून घ्यायचे आणि सर्व साइडनी छान असे लालसर होईस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, अगदी मिडियम फ्लेमवरती छान प्रकारे हे भजी आपण तळू द्यायचे, म्हणजे छान आतपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। पाहू शकताय छान असा कलर यायला लागलेला आहे। आता आपण छान भजे तळले गेलेले आहे, छान कलर आलेला आहे, अशा प्रकारे क्रिस्पी असे छान झालेले आहे। आता आपण हे सर्व भजी एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। पाहू शकता किती सुंदर असे कलर आलेला आहे आणि मधून मधून छान असे स्वीटकॉर्नचे दाणे त्याच्यामध्ये दिसत आहे। अगदी गरमागरम असे हे पावसाळ्यात स्वीटकॉर्नची भजी नक्की ट्राय करून बघा।
मुलांना सर्वांना आवडतील अशी ही झटपट होणारी स्वीटकॉर्न भजी नक्की रेसिपी ट्राय करा। थँक्यू।